तर व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख वक्ते, त्याचबरोबर सुयश सेंट्रल स्कूलच्या प्रिन्सिपल विद्याताई शिंदे. थोडक्यात मी परिचय आजच्या वक्त्यांचा करून देतो. त्यांचं संपूर्ण नाव आहे प्रणव जनार्दन पटवारी. माजलगाव जिल्हा बीड येथून ते आलेले आहेत. कवी, लेखक, प्रबोधनकार. त्यांचं 3ही भाषांवर प्रभुत्व आहे, मराठी, हिंदी आणि संस्कृत. आणि या 3ही भाषांमध्ये ते काव्यलेखन करतात, नाट्यरचना करतात आणि ग्रंथांचं लेखनसुद्धा करतात. संस्कृत या विषयामध्ये त्यांनी नेट उत्तीर्ण परीक्षा जी आहे, नेट सेट ज्याला आपण म्हणतो, ती नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा ते उत्तीर्ण आहेत. आणि PhDला त्यांनी संशोधन करण्यासाठी त्यांचा प्रवेश निश्चित केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण गोविंद देवगिरींचं नाव ऐकतो. राम जन्मभूमी अभियानाचे ते प्रमुख आहेत. तर त्यांच्यासोबत प्रणवजी सारखे त्या ठिकाणी असतात. त्यांचा अनुग्रह त्यांना प्राप्त आहे आणि त्यांच्या विविध शिबिरांमध्ये ते शिक्षक म्हणून देखील कार्य करतात. विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. त्यामध्ये नागपूर येथील साहित्य विहार संस्थेचा सर्वोत्कृष्ट युवा संस्कृत कवी पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. सावरकर प्रेमी मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर प्रबोधन क्षेत्रातील कार्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर कार्यगौरव पुरस्काराने ते सन्मानित आहेत. संस्कृत महाकवी प्रज्ञाभारती श्री वेर्णेकर यांच्या जन्मशताब्दी निमित्तच्या कार्यक्रमामध्ये पूज्य सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते सुद्धा त्यांचा सन्मान झालेला आहे. याचबरोबर त्यांची स्वतःची काही प्रकाशनं आहेत, काही ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेत. त्यामध्ये गीत विनायक हा ग्रंथ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे चरित्र आहे ते गीतमय स्वरूपामध्ये त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं आहे आणि त्याचं प्रकाशनसुद्धा झालं आहे. त्या गीतविनायकाचे काही निवडक कार्यक्रम, काही प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेले आहेत. शिवप्रताप, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अफजलखानाचा वध केला त्या वधावर आधारित हिंदी खंडकाव्य त्यांनी लिहिलं आहे आणि ते प्रकाशित झालं आहे. त्याचं नाव आहे शिवप्रताप. त्याचबरोबर माजलगाव येथीलच ब्रह्मलीन स्वामी शंकरानंद महाराज यांचं चरित्र त्यांनी ओवीबद्ध केलं आहे. शंकरानंद लीला कल्पतरू या नावाने ते प्रसिद्ध आहे. सरस्वती नदी शोधाभियानम, म्हणजे आपल्याला माहिती आहे की सरस्वती नदीचं नाव आपण ऐकून आहोत, पुराणामध्ये तिचा उल्लेख आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये ती नदी आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही, वाहताना ती नदी दिसत नाही. अशा या सरस्वती नदीचे मराठीमधलं जे काही नदीविषयीचा जो शोध प्रबंध आहे त्याचा संस्कृतमध्ये अनुवाद किंवा त्याचं भाषांतर त्यांनी केलेलं आहे. संस्कृत भवितव्यम, धर्मश्री आणि प्रज्ञालोक अशा विविध नियतकालिकांमधून त्यांचं काव्य आणि लेखन प्रकाशित होत असतं. त्यांचं स्वतःचं YouTube चॅनल पण आहे. त्यावरूनसुद्धा त्यांची नित्य व्याख्यानं त्या ठिकाणी प्रसारित होत असतात. आज आपल्यासाठी जीवन शिल्पे घडवू सुंदर हा विषय घेऊन ते आपल्यासमोर आलेले आहेत. मी विद्याताईंना अशी विनंती करतो की त्यांनी आपण प्रणवजींचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करावा. धन्यवाद ताई, धन्यवाद प्रणवजी. यानंतर पुढची सूत्र मी प्रणवजींच्या हातामध्ये सोपवतो. सगळ्यात आधी मला वाटतं आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे आणि या गोष्टीसाठी, कारण आजचा काळ असा आहे की 6 सेकंदाची रीलसुद्धा बघत असताना 1.5 सेकंदात स्क्रोल करण्याचा आज काळ आहे. म्हणजे तेवढासुद्धा धीर, संयम, चिकाटी, सोशिकपणा, म्हणजे आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं शुद्ध तर पेशन्स, हे आपल्याकडे राहिलेले नाही आहेत. आणि अशा काळात आपण इथं येऊन 2 दिवस, आणि इथं मी विषय पाहिले, अनेक वक्ते आले, त्यांची व्याख्यानं ऐकणं आणि त्यातलं आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इथं ॲक्टिव्हिटीज होतात त्यात सहभागी होणं, या सगळ्यासाठी आधी मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल. ते एकदा रशियाला गेलेले असताना असा एक प्रसंग आहे. तिथली तंत्रज्ञानाची सगळी प्रगती जेव्हा त्यांनी पाहिली, एक वाक्य ते बोलले. म्हणाले, आज जगाला तुमचं जे तंत्रज्ञान आहे सगळ्या विकसित देशांचं,
त्यांच्या काळात भारत तेवढा विकसित नव्हता. पण तुमचं जे तंत्रज्ञान आहे, तुमचं जे विज्ञान आहे, ते माशाप्रमाणे पाण्यात कसं पोहावं हे जगाला शिकवतं आहे. पक्ष्याप्रमाणे हवेत कसं उडावं हे शिकवतं आहे. पण उद्या जेव्हा तुम्हाला गरज पडेल की माणसाप्रमाणे माणसाशी कसं वागावं ते शिकण्यासाठी तुम्हाला भारतात यावं लागेल. ते इतरत्र कुठे मिळणार नाही. आणि आज या वाक्याचं महत्त्व आपल्याला यासाठी लक्षात येतं. आज सगळा जो काळ आहे, एक शब्द आपण नक्की ऐकलेला असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. आज AIचं युग आहे. म्हणजे काही जण इथपर्यंत म्हणतात की आता नवीन युगाचा जो देव आहे तो AI आहे आणि त्याचा सगळीकडे बोलबाला आहे. पण परिस्थिती ही होत चालली हळूहळू की यंत्र घडवता घडवता माणूस बिघडत चाललेला आहे आणि माणूस त्या यंत्रांच्या हातात जायला लागलेला आहे. हळूहळू माणूसच यंत्र व्हायला लागेल की काय, अशी भीती आता वैज्ञानिकसुद्धा व्यक्त करत आहेत. आणि अशा काळामध्ये मला वाटतं जिथं माणूस घडवला जातो अशी ठिकाणं ही खरोखर तीर्थक्षेत्रासारखी आहेत. आणि तसं वातावरण मला इथं आल्यानंतर अनुभवायला मिळालं. जो विषय आज घेतला, ज्याचा उल्लेख आत्ता झाला, जीवनशिल्पे घडवू सुंदर, म्हणजे खरं तर विषय काय घ्यावा याचा जेव्हा विचार सुरू होता, काही विषय मी पाठवले होते आणि त्यामध्ये एक सहज ओळ जी सुचली हे पण पाठवून देऊ म्हणून मी पाठवलं होतं आणि तोच विषय निश्चित झाला. तसंही कविता लिहित असताना, म्हणजे माझा अनुभव असा आहे की लिहिण्याच्या आधी किंवा लिहिताना काही माणूस तो कवी विचार करत नसतो, ते सुचून जातं. लिहिल्यानंतर मग त्याच्यावर विचार सुरू होतो. कुणाला सुंदर व्हायला आवडत नाही? आपण सुंदर असावं हे प्रत्येकाला वाटतं. आणि आजकाल जसा मी उल्लेख केला आत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सुंदर होणं फार सोपं झालं आहे. मग तुम्हाला वेगवेगळे ॲप माहीत असतील आता नवीन निघालेले, त्याचे ट्रेंड निघतात. दिवसाला 50 ट्रेंड असतात. मध्ये एक ट्रेंड आला होता, कुठला गिबली. म्हणजे आपलं कार्टून बनवायचं, तसंही कार्टूनच झालं आहे. वेगळं कार्टून बनवण्याची आवश्यकताही खरं तर नाही आहे. पण त्यासोबत आणखीन एक ट्रेंड आहे की आता तुम्ही तुमचा फोटो अपलोड करायचा आणि त्याला हव्या त्या पद्धतीनं आपण सुंदर बनवू शकतो. म्हणजे आपल्यालाही आपण ओळखू येत नाही असं ते आपल्या फोटोला बनवतं. त्यामुळे अशा स्वरूपामध्ये सुंदर बनणं हे खरं तर सोपं झालेलं आहे. त्यात फारसं अवघड नाही आहे. बाकी या माता भगिनी ब्युटी पार्लरमध्ये जातात नाही का, तिथं सुंदर बनवलं जातं आपल्याला. पण ते किती काळासाठी असतं? म्हणजे 4 तास आपण त्याच्यात जर घालवले आणि जशी वरुण राजाची सध्या कृपा आहे, त्या पार्लरमधून बाहेर आलं की जर धोधो पाऊस आला तर आपल्या घरचे पण आपल्याला म्हणजे ओळखणार नाहीत, त्यांनी जर आधीचं पाहिलं असेल आपलं रूप. अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणून मला वाटतं खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठीचं ब्युटी पार्लर हे शिबिर आहे. युवा स्फूर्ती शिबिर हे आपल्या आयुष्याचं ब्युटी पार्लर आहे. सुंदर या शब्दाच्या मागे भारतीय संस्कृतीमध्ये 2 शब्द आणखीन लावलेले आहेत. फक्त सुंदर हा शब्द नाही आहे. सत्यम शिवम सुंदरम. खरं सौंदर्य कुठलं आहे? जे सत्य आहे, जे शाश्वत आहे आणि जे शिव म्हणजे पवित्र आहे. शरीराचं सौंदर्य टिकणारं असू शकत नाही. आपल्या परंपरेमध्ये एक ऋषी होऊन गेले, ज्यांचं नाव होतं अष्टावक्र. त्यांचं नाव तुम्ही कदाचित ऐकलेलं असेल किंवा नसेल. नावाप्रमाणे त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, त्यांची शरीर रचना जरा अशा प्रकारची होती की 8 ठिकाणी त्यांच्या शरीराला बाक होता. 8 ठिकाणी वाकडे असं त्यांचं शरीर होतं. आता ते जेव्हा चालायला लागायचे, लोकांना काही विद्वत्ता दिसत नाही, लोकांना काही ज्ञान दिसत नाही. फक्त हे आजच्या काळात आहे असं नाही.
जे जसं दिसतं ते तसंच खरं असतं ही मानण्याची प्रवृत्ती पूर्वीपासून आहे. तर ते ज्या प्रकारे चालायचे लोक त्यांना हसायचे. ते जनक महाराजांच्या सभेमध्ये एकदा आले आणि सभेत आल्यानंतर तिथं जे सगळे बसलेले होते सभासद विद्वान होते, पण एक मानवी स्वभाव असतो. त्यांचं ते थोडं गमतीशीर चालणं, त्यांच्या त्या व्यंगामुळं पाहून तिथल्यासुद्धा लोकांना हसायला आलं. आणि त्यांचं सगळ्यांचं हसून झाल्यावर अष्टावक्र महाराज स्वतः अजून मोठ्यानं हसायला लागले. सगळे बघतायत त्यांच्याकडं, काय झालं असेल. राजाला ते म्हणाले, राजन मला असं वाटलं होतं की मग बुद्धिमानांच्या सभेमध्ये आलो आहे, मी विद्वानांच्या सभेमध्ये आलो आहे, पण इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सगळी ही बालिश लोकांची सभा आहे. कारण तुम्ही माझं फक्त शरीर पाहिलं आणि त्यांच्यामध्ये आणि जनक महाराजांमध्ये जो संवाद झाला आहे ना, त्याचं नाव आहे अष्टावक्र महागीता. अद्भुत ज्ञान. पण वास्तविक हे खरं सौंदर्य आत्मसात करण्यासाठी जी स्फूर्ती यावी लागते, मग ती कधी कधी स्वयंस्फूर्ती असते, कधी बाहेरून दिली गेलेली असते. त्यासाठी अशी शिबिरं आयोजित करावी लागतात. ही आपली परंपरा आहे, या परंपरेनुसार चाललेलं आहे. म्हणजे आपल्याला एक उदाहरण देतो मी. 5000 वर्षांपूर्वीसुद्धा अशाच प्रकारचं युवा स्फूर्ती शिबिर झालेलं आहे कुरुक्षेत्रावर. तिथं जो शिबिरार्थी आहे तो कौरव पांडवांच्या सैन्याच्या अगदी मधोमध गलितगात्र होऊन गेलेला आहे. हातात धनुष्य आहे पण लढण्याची इच्छा नाही आहे त्याची. आणि मग त्या शिबिराचा जो आयोजक आहे आणि जो मार्गदर्शक आहे तो कृष्ण, हा त्या अर्जुनाला तिथं स्फूर्ती देतोय. आणि जो श्लोक त्यांनी जिथून सुरुवात केली, क्लैब्यम मास मगमः पार्थ नैतत्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप, जो स्वामी विवेकानंदांचा अतिशय प्रिय श्लोक आहे. दोघेही तरुण आहेत. युद्धाचं ते मैदान आहे, रणांगण आहे, आणि रणांगणाच्या मधोमध उपदेश सुरू आहे. सर्वात आधी त्याचा आत्मविश्वास भगवान जागृत करतात. स्वामी विवेकानंदांना हा श्लोक प्रिय एवढ्यासाठी होता, ते म्हणतात माझ्या देशामध्ये सगळी साधनं आहेत, काय मिळवायचं आहे किंवा जे आपल्याला जे मिळत नाही आहे ते आता कसं मिळवावं हा प्रश्न तसा सोपा आहे, पण काय मिळवायचं आहे हेच कळत नाही आहे, हा जास्त अवघड प्रश्न आहे. अर्जुन तिथं भ्रांत आहे, त्याला समजत नाही आहे की मी काय केलं पाहिजे. हताश होऊन तो बसलेला आहे. माणूस स्वतःचा सगळ्यात मोठा शत्रू तेव्हा होतो जेव्हा तो स्वतःवरचा विश्वास गमावून बसतो. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी तर असंही सांगितलं की आस्तिक आणि नास्तिक याच्या व्याख्यासुद्धा आपल्याला बदलल्या पाहिजेत. ज्याचा देवावर विश्वास असतो तो आस्तिक, देवावर विश्वास नाही आहे तो नास्तिक, हे ठीक आहे आपल्या जागी. पण खऱ्या अर्थानं ज्याचा स्वतःवर विश्वास नाही आहे तो नास्तिक आहे, आणि ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तो आस्तिक आहे. हा आत्मविश्वास. आज परिस्थिती अशी झाली आहे आमची, कुठल्याही मनामध्ये शंका आली, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर पाहिजे, आम्ही काय करतो? गुगल. जी गोष्ट आपल्याला माहिती आहे ती सुद्धा एकदा आपल्याला क्रॉस चेक करायची असते. कुठे? गुगल. आपल्यावर स्वतःवर थोडाही विश्वास नाही आहे. म्हणजे ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही आहे ते इतरांच्या मनात स्वतःबद्दल काय विश्वास निर्माण करणार किंवा इतरांवर काय विश्वास ठेवणार? मुळात जे माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो, जसं मी मगाशी म्हणालो, काहीतरी वेगळेपण आहे. इतर पशूंपेक्षा माझं जीवन काहीतरी वेगळं झालं पाहिजे याची सुरुवात त्या विश्वासापासून होते. खाणे, पिणे, झोपणे, कमावणे आणि शेवटी मृत्यू येईल तेव्हा मरणे, हे मानवी जीवनाचं तात्पर्य होऊ शकत नाही. मानवी जीवनाचा उपयोग याहीपेक्षा काहीतरी असू शकतो. हे जे यंत्र आपल्याला मिळालं आहे
आज कुठल्याही वैज्ञानिकाला जरी विचारलं की जगातलं सगळ्यात गुंतागुंतीचं आणि त्यामुळे सगळ्यात अनमोल असं यंत्र कुठलं आहे, तर तोही सांगेल हे मानवी शरीर आहे. पण जसं आपण एखादं नवीन मशीन आणतो तेव्हा त्यासोबत आपल्याला ते कसं वापरावं याचं एक युजर मॅन्युअल मिळतं. त्याच्यात लिहिलेलं असतं की हे यंत्र कसं वापरायचं, कसं वापरलं म्हणजे त्याचा पूर्ण आपल्याला उपयोग होईल आणि त्यात बिघाड होणार नाही. हे मानवी शरीर पण यंत्र आहे. आता मी भागवत कथाही करतो, प्रवचनही करतो, पण एक थोडी जी मनात वेदना आहे, ज्या गोष्टीचा एक त्रास होतो ते सांगतो आपल्यासमोर. की भागवत कथेला किंवा ज्ञानेश्वरी प्रवचनांना किंवा कुठल्याही अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाला श्रोता म्हणून जो वयोगट उपस्थित असतो तो सगळा साठी उलटलेला असतो सगळीकडे. म्हणजे होतं काय सांगू का, एखादं मशीन एखाद्यानं हवं तसं वापरून झाल्यानंतर त्याला युजर मॅन्युअल दिल्यासारखं वाटतं. जे शरीर मला मिळालं आहे ते कसं वापरावं याचं युजर मॅन्युअल भगवद्गीता आहे. याचं युजर मॅन्युअल हे मनाचे श्लोक आहेत, हे दासबोध आहेत, ज्ञानेश्वरी आहे. पण ते सांगण्याची परिस्थिती अशा ठिकाणी येते की ज्यांचं ते शरीर वापरून झालं आहे. आता इथून पुढे 4 चांगले शब्द कानावर पडावेत एवढ्याच इच्छेनं जे येऊन बसलेले आहेत त्यांनी ऐकावं उत्तम आहे, मी त्याची आलोचना करत नाही. पण हा जो आत्ता वयोगट माझ्या समोर बसलेला आहे, जे विशीच्या आतमधले आहेत, हा तो काळ आहे जेव्हा आपल्याला जीवनाची दिशा ठरवायची आहे. हा तो काळ आहे जेव्हा माझ्या शरीराचा अधिकाधिक मी काय उपयोग करू शकतो हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि फक्त शरीर नाही, आपण जेव्हा आपल्या अस्तित्वाचा विचार करतो, आपण भारतीय, तेव्हा त्यामध्ये फक्त शरीराचा विचार नाही आहे, तर फार वरवरचा विचार आहे. आपलं शरीर, आपलं मन आणि आपली बुद्धी, या तिन्ही गोष्टींवर मला काय काम केलं पाहिजे हे शिकण्याचं हे वय आहे. आपण पहा, जे मोठे जे महापुरुष होऊन गेले त्यांनी आपल्या जीवनाचं जे ध्येय निश्चित केलं ते या वयामध्ये केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा जो संकल्प घेतला, जी प्रतिज्ञा घेतली, त्यावेळेस त्यांचं वय किती होतं आपल्यापैकी माहिती आहे? 16 वर्षांचं वय आहे. नारायण नावाचा एक सामान्य खेडेगावातला मुलगा मराठवाड्यात दुःखी कष्टी होतो. त्याची आई त्याला विचारते, बाळा तुला कशाची चिंता वाटते एवढी, तुला काळजी कशाची आहे, तुला कुठलं खेळणं हवं आहे का, तुझे कुणी मित्र तुझ्याशी भांडले आहेत का, कुणी तुला काही बोललं का? आणि तो मुलगा अवघ्या पुऱ्या 12 वर्षांचा मुलगा तो उत्तर देतो, आई चिंता करीतो विश्वाची, मला या विश्वाची चिंता वाटते, या विश्वाचं काय होईल. आता हे सगळं आईच्या कळण्याच्या पलीकडचं होतं. पण त्याचं जेव्हा लग्न ठरतं आणि लग्नाच्या बोहल्यावरून तो पळून जातो आणि नाशिकला जाऊन भगवान रामचंद्राचं दर्शन घेऊन मी आता तुझ्या आश्रयानं माझं जीवन जगणार आहे असं म्हणून पुढची 12 वर्ष आपली एक दिनचर्या आखतो. त्या दिनचर्येनुसार माधुकरी मागून शिकतो, मागून लोकांकडून ग्रंथ आणतो, ते उतरवून घेतो, साधना करतो, गायत्री पुरस्चरण करतो, 13 कोटी रामनाम जप करतो आणि समर्थ रामदास स्वामी म्हणून सगळ्या हिंदुस्थानभर मठांची स्थापना करतो, मारुतीरायाच्या मंदिरांची स्थापना करतो, चेतना जागृत करतो आणि अशी प्रेरणा निर्माण करतो की आज 300-400 वर्षानंतरसुद्धा समर्थांचं फक्त नाव घेतलं किंवा त्यांची मूर्ती आपण पाहिली तरी अंगामध्ये वीज सळसळावी अशा प्रकारचं आपल्याला भावना निर्माण होते. हे काय जीवन आहे, याची सुरुवात कुठून होते? याची सुरुवात याच वयापासून आहे ना. 14व्या वर्षी, म्हणजे हे तर अगदी जुनी गोष्ट झाली, ही 400 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, 150 वर्षांपूर्वीची गोष्ट. वयाच्या 14व्या वर्षी जेव्हा देश पारतंत्र्यात आहे, चाफेकर बंधू फासावर चढलेले आहेत, अशा काळामध्ये इंग्रजी राज्याविरुद्ध मनामध्ये एक प्रकारचा संताप आहे आणि एक 14 वर्षाचा मुलगा घरातल्या अष्टभुजा देवीसमोर बसून
त्या मातेसमोर प्रतिज्ञा घेतो की सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूस मारिता मारिता मरे तो झुंजेन. आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणून पुढे जगाला ठाऊक होतो. हे तेच वय आहे. आमच्या ग्रंथांमध्ये आता मी भगवद्गीतेचा आत्ता उल्लेख केला. ही भगवद्गीता ज्या महाभारताचा भाग आहे ते महाभारत जे ज्ञानकोश आहे आमच्या संस्कृतीचा. आणि इतर ग्रंथांचं मी काही जेव्हा आपल्या हातात येतील आपल्या पूर्वपुण्याईनुसार ते यावेत, पण महाभारत हा ग्रंथ मात्र याच वयात आपल्या हाती येणं आवश्यक आहे. त्यामध्ये एक प्रकरण येतं विदुर नीती नावाचं. एका त्या प्रकरणाचा जरी विचार केला आणि त्यातल्याही एक श्लोक जो मलाही फार आवडतो आणि ज्याच्यामध्ये संपूर्ण आपलं जीवन कसं श्रेष्ठत्वाकडे न्यायचं याचं इतकं सुंदर विवरण आहे. त्याच्या पायऱ्या सांगितल्या, रोडमॅप ज्याला म्हणतो आपण. तो श्लोक असा आहे, निश्चित्ययः प्रक्रमते नांतर वसति कर्मणः अवंध्यकालो वश्यात्मा सवय पंडित उच्चते. 4 सूत्र सांगितलेली आहेत. निश्चित्ययः प्रक्रमते. आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला निघतो तेव्हा आधी आपलं हे ठरलेलं असतं की आपल्याला कुठे जायचं आहे. घरातून आपण बाहेर पडल्यानंतर मग आता आपण विचार करतो की कुठे जावं असं नाही आहे. मला सोलापूरला यायचं होतं तर मी आधी घरूनच विचार केलेला होता. लोकेशन आधीच मागवून घेतलेलं होतं. मला सुयश गुरुकुल या ठिकाणी जायचं आहे, त्यानुसार मॅप सेट केलेला होता आणि मग मी निघालेलो होतो. छोट्या छोट्या प्रवासांचं आपण एवढं नियोजन करतो. हा एक एवढा मोठा आपला मानवी जीवनाचा प्रवास आहे, तो जर असाच अस्ताव्यस्त चालणार असेल तर हे काय योग्य आहे? माझं ध्येय काय आहे? माझ्या ज्या काही क्षमता आहेत, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतील, त्यांचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठी माझ्या जीवनाचं नियोजन मी कसं करणार आहे? विदुर म्हणतात, हा विदुरांनी धृतराष्ट्राला केलेला उपदेश आहे. आता त्याच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही तो भाग वेगळा, पण हा त्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना केलेला उपदेश आहे. माझं हे ठरलेलं असलं पाहिजे की माझं ध्येय काय आहे, माझं लक्ष काय आहे. ते ज्याचं ठरलं त्याला तिथून पुढे मार्गक्रमण करणं सोपं होऊन जातं. निश्चित्य आधी ठरवून प्रक्रमते, मग पुढे चालायला लागतो. नुसतं ठरवून पण जमत नाही, त्या दिशेनं जायला पण लागतं. संस्कृतमध्ये एक सुभाषित फार सुंदर आहे. एखादी मुंगी सुद्धा चालायचं जर तिने ठरवलं, योजनानां सहस्रेषु शनैर गच्छेत पिपीलिकः अगच्छन् वैनतेयोपि पदमेकं न गच्छति. एखाद्या मुंगीनंही ठरवलं की आपण चालत जायचं, ते कित्येक किलोमीटरपर्यंत चालत जाऊ शकते, पण जर जागचा हल्लाच नाही तर गरुडसुद्धा एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही. पण जो आधी ठरवतो त्यानुसार पुढे जायला लागतो. आणि त्यानंतर दुसरं सूत्र सांगतात, नांतर वसति कर्मणः. एकदा माझं ध्येय ठरल्यानंतर त्यामध्ये येणाऱ्या व्यवधानांना मला बाजूला करता आलं पाहिजे, जे माझे लक्ष भरकटवतात. आणि आजच्या काळात ही व्यवधानं खूप जास्त आहेत. आपल्या जीवनामध्ये 2 गोष्टी आपल्याला कायम विचलित करत राहतात आणि त्या राहणार आहेत. एक म्हणजे येणाऱ्या प्रतिकूलता, प्रतिकूल परिस्थिती, संकट. आणि दुसरं म्हणजे प्रलोभनं, ज्याचं आकर्षण वाटतं. या 2 गोष्टींपासून जो स्वतःचा बचाव करतो तो पुढे जाऊ शकतो. सावरकरांचं नाव आत्ता आपण ऐकलं. एका गोष्टीचा आत्ता उल्लेख झाला माझ्या आधीच्या सत्रामध्ये, म्हणजे साद देती हिमशिखरे जे सत्र होतं, हा सगळा प्रतिकूलतेतूनच जाणारा प्रवास आहे. आणि त्यातही त्यांनी सांगितलं वक्त्यांनी की छोट्या छोट्या कारणांसाठी जे नैराश्याच्या गर्तेमध्ये जात आहेत आजचे तरुण, आजची मुलं, मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या, कमी मार्क मिळाले म्हणून आत्महत्या, आणखी काय कारणं कुठली आहेत, पण थेट टोकाचं पाऊल उचलणं, लगेच नैराश्यामध्ये जाणं. यासाठी मुळात आपल्याला अशी काही चरित्र ठाऊक पाहिजेत की आपल्यावर आलेली प्रतिकूल परिस्थिती, ज्या प्रतिकूल परिस्थितीत ते सगळे महापुरुष राहिले त्याच्यापुढे काहीच नाही आहे.
हे लक्षात येत नाही तोपर्यंत त्याच्यावर मात करण्याचा विचार आपल्या मनात येत नाही. सावरकरांचं नाव आपण ऐकलं. एक ध्येय ठरलं वयाच्या 14व्या वर्षी, त्या दिशेनं निघाले. अगदी उत्तम जीवन जगता आलं असतं. हुशार होते, बॅरिस्टर होते, पैसा कमवायचं ठरवलं असतं तर फार चांगली नोकरीसुद्धा मिळू शकली असती, सगळ्या कुटुंबाला सुखात ठेवता आलं असतं. पण परिस्थिती काय झाली आपण विचार करा. बाय चॉईस, हे महत्त्वाचं आहे. ज्या परिस्थितीत ते गेले ती परिस्थिती काही आपोआप नशिबानं आलेली नव्हती. त्यांना ठाऊक होतं हे आपल्यासोबत होणार आहे, तरी पण ते म्हणतात ना, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. विचारपूर्वक त्यांनी हे व्रत स्वीकारलेलं होतं. काय घडलं? घरावर जप्ती आली. बायका मुलांच्या डोक्यावर छप्पर राहिलं नाही. लंडनमध्ये स्वतः सावरकरांना तर अटक झाली, त्यांच्या मोठ्या भावांनाही अटक झाली. आणि आता जेव्हा समोर दिसतंय की फार मोठी काहीतरी शिक्षा होणार आहे, अशाही परिस्थितीत ते कविता कुठली लिहित आहेत? अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. वास्तविक ज्यानं गीता आपल्या जीवनात उतरवली तो कशा पद्धतीनं विचार करतो हे सावरकरांच्या जीवनाकडे पाहून आपल्याला कळतं. आणि थोडकी शिक्षा नाही झाली. 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा. 50 वर्ष कशाला म्हणतात? 1910 त्यांच्या अटकेचं वर्ष, 1960 सुटकेचं वर्ष दिलेलं आहे. कुठलाही सामान्य माणूस असता हृदयविकाराच्या झटक्यानं तात्काळ तिथल्या तिथं कोर्टामध्ये मृत्युमुखी पडला असता. पण हा माणूस काय म्हणतो? 50 वर्षाची शिक्षा. तुमचं राज्य तर एवढी वर्ष राहणार आहे का? आणि नाही राहिलं. शिक्षा झाली, त्यानुसार त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये नेलं गेलं. ज्या पद्धतीचं जीवन तिथं त्यांच्या वाट्याला आलं. माझी जन्मठेप नावाचं त्यांचं पुस्तक आवर्जून वाचा. आयुष्यामध्ये कुठल्याही प्रतिकूलतेला आपण भीक घालणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. मनापासून वाचा. काय प्रकारच्या हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या असतील. बैलाला सुद्धा तोंडाला फेस यावा असा घाणा ओढावा लागलेला आहे. तिथल्या एक शिक्षा, आता ते वर्णन करत बसत नाही, माझा तो विषय नाही आहे. पण कपडे जसे आपण हँगरला लटकवतो तशा पद्धतीनं माणसाला अडकवून ठेवलं जायचं 8-8 तास. खडी बेडी असं ज्याला म्हणायचं, त्याची वर्णन आहेत सगळी त्या शिक्षांची. पण तिथंसुद्धा ते काय करत होते हे महत्त्वाचं आहे. इंग्रजांना तर हवं होतं की यांनी काहीतरी आत्महत्या तरी करावी किंवा त्यांना वेड तरी लागावं. कारण काळकोठडीमध्ये ठेवलेलं, त्या 8x8च्या बाहेर जग नाही, सूर्यप्रकाश कधी पाहण्याची तिथं अनुमती नाही. अशा परिस्थितीत एक काटा घेऊन सावरकर भिंतीवर काव्य करत होते. आणि हे जेव्हा तिथल्या जेलरच्या लक्षात आलं, गमतीशीर प्रसंग आहे तो, तिथं आला, त्यानं पाहिलं हे काव्य रचतायत आणि भिंतीवर लिहितायत. त्याला राग आला. त्यानं रंग मागवून घेतला आणि ते सगळं जे काव्य भिंतींवर लिहून टाकलेलं होतं ते सगळं खोडून काढलं, रंगवल्या सगळ्या भिंती, मिटवून टाकलं काव्य. आणि त्याला विजय झाल्यासारखं वाटलं. तो विजयी मुद्रेनं अगदी कमरेवर हात ठेवून त्यांच्याकडे पाहायला लागला. सावरकरांनी मंद हास्य केलं आणि ते त्याला म्हणाले, थँक्यू व्हेरी मच. बॅरी नाव होतं त्याचं, मिस्टर बॅरी, थँक्यू व्हेरी मच. आता त्याला कळेना थँक्यू कशासाठी. ते म्हणाले, नाही काय हे जे काही मी लिहिलेलं होतं काव्य ते तर सगळं मी पाठ केलं होतं. माझ्यासमोर प्रश्न हा होता की आता नवीन कविता मी कुठं लिहू. सो थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला छान सगळं पुन्हा एकदा स्वच्छ करून दिलेलं आहे. काय प्रकारची प्रतिकूलता आहे आपण विचार करा. आणि त्यात कसा विचार सुरू आहे. एक जे ध्येय स्वीकारलं त्यामध्ये पुन्हा आणि प्रलोभन. प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. तिचं वीण नको राज्य मज प्रियसाचा, वनवास तिच्या जरी वनीचा. मुळात धारणाच ही आहे आयुष्याची. गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे. तिच्यासाठी जर उपयोगी पडणार नसेल तर माझी डिग्री काही कामाची नाही. जी काही गुणसुमन, गुणांची फुलं मी एकत्रित केलेली आहेत ती माझ्या मातृभूमीच्या उपयोगी पडावीत यासाठी आहेत. आयुष्यामध्ये ध्येय जेवढं मोठं असेल आयुष्य आपोआप महान बनत जातं.
ते वेगळं बनवण्याची गरज नाही आहे. आपण विदुरांनी दिलेली सूत्र पाहतोय. नांतर वसती कर्मणः, जे काम मी स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरं काही व्यवधान येऊ द्यायचं नाही. छत्रपती शिवरायांचा आपण जयघोष करतो, त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो, चांगली गोष्ट आहे. पण दुर्दैवानं आज शिवजयंती म्हणलं की एकच शब्द सगळ्यांना आठवतो, DJ. DJ पलीकडं शिवजयंती राहिली नाही. काय प्रकारचं जीवन होतं आपण विचार करावं. 50 वर्षाचं जीवन आहे, कुठल्याही प्रकारचा आराम नाही आहे. एक जे ध्येय स्वीकारलेलं आहे त्या दिशेनं महाराज निघालेले आहेत. एक उदाहरण सांगतो फक्त शिवचरित्रातलं. 1250 किलोमीटरचा प्रवास सलग करून आग्र्याहून महाराज राजगडावर जेव्हा परतलेत ना, पेटाऱ्यातून सुटका वगैरे जे सगळं प्रकरण आहे, कथा आपण ऐकलेली असेल. एवढा सगळा प्रवास करून कुणीही साहजिक आहे, सहज म्हणेल एक आठवडाभर तरी मला थोडी विश्रांती पाहिजे. जो मानसिक ताणतणाव झाला आहे, जी दगदग झाली आहे, दगदग किती दगदग. अहो, औरंगजेबाला विश्वासच बसेना की एवढं अंतर कापू शकतो कुणी एवढ्या कमी काळामध्ये. त्याचा सरदार महाराजांना औरंगजेबाला म्हणतोय की उसने घोडे बदले होंगे. औरंगजेब म्हणतो अरे घोडे बदले होंगे, कमर तो वही थी. कुणाची पण कंबर तुटून जाईल एवढा प्रवास. आणि सांगायचं आहे मला, हे दुपारी महाराज राजगडावर येतात त्याच दिवशीच्या रात्रीच्या बैठकीमध्ये महाराज म्हणतात उद्या मी गोवा घेणार. उद्या पुढची मोहीम गोव्याकडे. कुठल्याही प्रकारची विश्रांती नाही, कुठल्याही प्रकारचा थकवा नाही. निश्चित्ययः प्रक्रमते नांतर वसती कर्मणः. आणि त्यानंतर तिसरं सूत्र देतात विदुर, अवंध्यकालः. एखाद्या मूर्तीतून, एखाद्या दगडातून जेव्हा मूर्ती घडवायची असते, सहजासहजी त्या मूर्तीला ते देव पण येत नाही. आमच्या शाळेमध्ये एक प्रार्थना होती माजलगावला सिद्धेश्वर विद्यालयामध्ये, आणि फार सुंदर त्याच्यामधले शब्द आहेत. लाभेल देव पण त्या खडकास साचे, देही प्रहार वसतील जधी घनांचे. जोपर्यंत प्रहार तेवढे सोसल्या जात नाही, दगडाला सुद्धा देव पण येऊ शकत नाही. अवंध्यकाल, ज्याचा प्रत्येक क्षण, ज्याच्याकडे प्रत्येक क्षणाचा हिशोब आहे. आमचे दिवसेंदिवस वाया जातात. प्रत्येक क्षणी जो आपल्या ध्येयाकडे पुढे जातोय. आम्ही संकल्प तर घेतो, पण तो पुढे नेत असताना जी आमची गत होते. 21 जूनला योग दिन आहे, दरवर्षी येतो. मला नेहमी वाटतं 21 जूनला जे योगा डे करतात ना, योगा डे, त्या दिवशी सगळ्यांचं स्टेटस असतं योगासनं करत असताना. माझं म्हणणं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा. 22 तारखेला जे योगासनं करतील त्यांचा सत्कार करा. कारण आमचा 21 तारखेला संकल्प होतो, फोटो बिटो निघतात, छान वाटतं. आणि जे काही अंग दुखत असतं, कारण मागच्या 21 जून नंतर याच 21 जूनला करतो, त्रास तर होणारच आहे. मग पुन्हा जो काही खंड पडतो, ज्याला आपल्या काळाचा उपयोग मला कसा करायचा हे ठाऊक आहे, तो एक क्षणही व्यर्थ दौडत नाही. आणि त्याच्यानंतर पुढे जे सांगितलं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. वश्यात्मा. वश्यात्मा अर्थात ज्याचा स्वतःवर नियंत्रण आहे, जो स्वतः जे ठरवतो ते करू शकतो. आमच्याच परिस्थिती अशी झालेली आहे की आमचं स्वतःवरच नियंत्रण नाही आहे. ठरवल्यानंतर कुठलाही निश्चय आमचा पक्का राहूच शकत नाही आहे. जी मोठी माणसं होऊन गेली ना, त्यांच्या जीवनातलं अगदी हे एकच सूत्र जरी आपण घेतलं, बाकी तर सगळ्या गोष्टी असतील, मी आत्ताच्या ग्रंथांची वगैरे नावं घेतली, ती सगळं ठीक आहे. हे एक जरी आपल्याला फक्त जमलं की फक्त मी जे ठरवतो ते मला करता यावं, आपल्यापुरतंच आहे ना. आपण ठरवतो उद्या सकाळी मला 5 वाजता उठायचं आहे, आपण अलार्म लावतो.
जाग येत नाही ही समस्याच नाही आहे. जाग येते, जाग येत नाही ही समस्या असेल तर समजू शकतो आपण. काही काही लोकांना तो अलार्म वाजला तरी बाकीचे घरातले सगळी माणसं उठतील पण हा नाही उठणार. मग ती समस्या असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण जाग येते, जाग आल्यानंतर जे उठावंसं वाटत नाही ती समस्या आहे. आणि मग 5 मिनिटाची 15 मिनटं होतात, 15 मिनिटाची 45 मिनटं होतात, वेळ पुढे जात राहतो आणि जो संकल्प आहे तो पुन्हा उद्यावर ढकलला जातो. कारण आपलं स्वतःवर नियंत्रण नाही आहे. समर्थांचं मी उदाहरण सांगितलं. 12 वर्षाच्या त्या समर्थांच्या म्हणजे तो नारायण जो होता, कोण उठवणार होतं सकाळी? स्वयंअनुशासन. हे मला केलं पाहिजे. आणि खरं सांगायचं तर ज्याला स्वतःवर अनुशासन ठेवता आलं, आपोआप इतर सगळेजण त्याचं ऐकायला लागतात, आपोआप सगळेजण त्याचा आदर करायला लागतात. आपण सुंदर जीवन कसं असावं याविषयी बोलतोय. आणि हे पाहत असताना अनेक व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर येतात. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, यश अपयश, विजय पराजय या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, सफलता असफलता, आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्याचं जीवन महान आहे की नाही, ते सुंदर आहे की नाही हे ठरवत असताना हे निकष लावलेच जात नाहीत. कोण किती यशस्वी हे नाही पाहिलं जात. छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले, खरी गोष्ट आहे. त्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, खरी गोष्ट आहे. पण त्यांचा जो आदर आहे ते त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणून नाही आहे. हिंदवी स्वराज्य हा जो उदात्त हेतू घेऊन महाराज निघालेले आहेत, आदर त्यामुळे आहे. राणा प्रताप अपयशी ठरले, खरी गोष्ट आहे. अपयश अनेक महापुरुषांच्या जीवनात आलं, पण त्यांचा आदर आहे, त्यांचं पूजन आहे. आपल्याकडे पूजा ही त्यागाची होते. कोणी किती सर्टिफिकेट मिळवले त्याच्यावरून त्याचं पूजन होत नाही. तसा जर विचार केला ना तर रावणा इतका विद्वान तर कोणीच नसेल. त्याच्याकडं जितक्या युनिव्हर्सिटीची हे असतील, प्रशस्तीपत्र असतील, सगळ्या प्रकारच्या कला आहेत, सगळ्या प्रकारच्या विद्या आहेत, सगळं काही आहे त्याच्याकडं. सगळ्या तिन्ही लोकांचा राजा पण आहे, देव त्याच्याकडं चाकरी करतायत, पण आदर नाही आहे. आदर हा फक्त त्यागाचा केला जातो, आदर सद्गुणांचा केला जातो. आणि रामायणातलं एक व्यक्तिमत्व या प्रसंगी मला आठवतं, भरतांचं. भगवान रामापेक्षा सुद्धा भरतांचा त्याग मोठा आहे. आपण जरा विचार केला कशा प्रकारचं सुंदर जीवन असू शकतं. प्रसंग डोळ्यासमोर आणा. भरत आजोळाहून परत आलेत अयोध्येला. दशरथ महाराजांचं निधन झालेलं आहे. भगवान राम आणि लक्ष्मण आणि सीता हे वनामध्ये गेलेले आहेत 14 वर्षासाठी. आणि आता सगळ्या सभेचा पण हा निर्णय आहे, कैकेयीची पण ही इच्छा आहे की सिंहासनावर भरतानी बसावं. रामाने तरी वनवासात जावं किंवा सिंहासनावर बसू नये ही कैकेयीची इच्छा होती, म्हणून त्यांना जावं लागलं. भरताने सिंहासनावर बसू नये ही कोणाची इच्छा होती? भरत म्हणतात मी सिंहासनावर बसणार नाही. आणि हे भरत जेव्हा चित्रकूटावर भगवान रामचंद्रांच्याकडे जातात, सगळं त्यांच्यात बोलणं होतं. राम कुठल्याही प्रकारे ऐकत नाहीत. त्या पादुका घेऊन भरत अयोध्येला येतात. राज्य या पादुकांचं आहे आणि भरत त्याचा पाईक म्हणून राज्य करील. या वेळेला भरतांनी वसिष्ठांना एक प्रश्न विचारला आहे की मी हे सगळं करतोय पण हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे का की पादुकांना सिंहासनावर बसवता येतं? असं कुठे लिहिलेलं आहे का? शास्त्राच्या आज्ञेचं कुठं उल्लंघन माझ्याकडून व्हायला नको. या वेळेला वसिष्ठांचे पण डोळे पाणावलेत. वसिष्ठ भरताला सांगतात, भरता शास्त्राप्रमाणे सगळे लोक आचरण करतात हे ठीक आहे, पण तुझ्यासारखे काही लोक असे असतात ज्यांचं आचरण पाहून शास्त्र लिहिली जातात.
आणि 14 वर्ष कुठलंही कारण नव्हतं, कुठलंही कारण नसतानासुद्धा स्वेच्छेनं स्वयंप्रेरणेनं भरतानं सुद्धा तशीच वेशभूषा केली जशी रामांची आहे. भरतसुद्धा कंदमुळं फळं खाऊन राहिलेले आहेत. भरतांनी अयोध्या नगरीमध्ये प्रवेशसुद्धा केलेला नाही आहे. तपोवनातलं जीवन जगलेले आहेत आणि सगळा राज्यकारभारसुद्धा सांभाळलेला आहे. दोन्ही गोष्टी केल्यात. तपस्वी जीवन, जीवनाचं सौंदर्य याच्यामध्ये आहे. जग जिंकणारे पुष्कळ सिकंदर होऊन गेले. अर्थात सिकंदराने जग जिंकलं हे म्हणणंसुद्धा खरं तर अंधश्रद्धा आहे. भारत त्याला नाही जिंकता आलेला, हे ऐतिहासिक भानसुद्धा थोडं आपल्याला पाहिजे. पण पुष्कळ देश त्यानं पादाक्रांत केले आणि असा सिकंदरसुद्धा जीवनाच्या शेवटी त्यानं काय इच्छा व्यक्त केली? तो म्हणतो, मला जेव्हा त्या निधन झाल्यानंतर त्या शवपेटीतून आपण घेऊन जाल तेव्हा अशी सोय करा की माझे दोन्ही हात बाहेर येतील. का? जगाला हे कळावं की एवढे सगळे देश जिंकणारासुद्धा सिकंदर शेवटी रिकाम्या हातानं परत गेला. सगळं काही जोडलं त्यानं, सगळं काही मिळवलं, पण हाती काही राहिलं नाही. आणि आमचे तुकाराम महाराज मात्र अतिशय संतोषानं, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. प्रसन्न मनानं जे आपल्याला कार्य करायचं आहे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, ते सगळं पूर्ण करून महाराजांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली आहे. संपत्ती नाही जमवली, प्रसिद्धीसाठी काही केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आलेला नजराणासुद्धा त्यांनी नाकारला. हे सगळं आमच्यासाठी मातीमोल आहे. हे सगळं का घडलं? जीवनामध्ये बाकी सगळ्या गोष्टी आपल्याकडे येतील, एक महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे, ती म्हणजे जीवनमूल्यावरची श्रद्धा. ही श्रद्धा ज्याच्या ठाई बांधली ना, आपोआप सगळ्या गोष्टी त्याला जमायला लागतात. ज्या ज्या पायऱ्या आपण पाहिल्या विदुर नीतीमधल्या, जे जे नियम पाहिले की कशा प्रकारे ध्येय निश्चित करावं, कशा प्रकारे त्या दिशेनं जावं, त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना कसं बाजूला करावं, आळस इत्यादी सगळ्या गोष्टींवर कसा विजय मिळवावा, हे सगळं आपोआप साधल्या जातं जर आपल्यामध्ये श्रद्धा बळकट असेल. आणि वातावरण इतकं आज विकृत झालेलं आहे. सगळ्यात मोठं कारण तरुणांनी भरकटण्याचं त्यांच्या स्वतःच्या बुद्धीनं भरकटणं नाही आहे, संगतीचा परिणाम. सगळं काही उत्तम आहे, कित्येक मुलं मुली अगदी उत्तम संस्कारामध्ये वाढलेले, पण संगतीमुळं अशा काही गोष्टींमध्ये अडकली. मुळात गोष्ट अशी आहे, संगतीमुळं कुणी बिघडू शकत असेल तर संगतीमुळं कुणी घडूही शकतं. आपल्यामध्ये शक्ती एवढी पाहिजे आपल्या श्रद्धेची. मी ज्या प्रकारचं जीवन जगतोय त्यावर माझी श्रद्धा असली पाहिजे. आम्ही कुणाच्याही मागे उभं राहतो, स्वतःच्या मागे उभं राहणं जोपर्यंत आपल्याला जमत नाही तोपर्यंत आपण कुठलीही गोष्ट मनावर घेऊन पूर्ण करू शकत नाही. जो माझ्यासोबत कुणी येईल त्याच्यामुळं मी बिघडता कामा नये, माझ्यामुळं तो सुधारला पाहिजे, एवढी शक्ती माझ्यामध्ये असली पाहिजे. एक उदाहरण फक्त सांगतो आणि त्यानंतर आपण समारोपाकडे येऊ. सावरकरांचा आपण आत्ता काही प्रसंग पाहिले. एक प्रसंग आणखी सांगतो जाता जाता. सावरकर जेव्हा लंडनमध्ये राहत होते, इंडिया हाऊसमध्ये, अनेक तरुण त्यांच्यासोबत होते भारतातले. त्यात एक आणखीन तरुण होता, तो अगदी ऐशोआरामात राहायचा, पार्ट्यांना वगैरे जाणं, असं सगळं विलासी जीवन तिथं जगत होता लंडनमध्ये. आणि सावरकरांचं आपलं काही ना काही चाललेलं असायची खटपट, पुस्तकाच्या वेष्टनामधून पिस्तुलं पाठवणं आणि काय लायब्ररीमध्ये तासनतास बसून काहीतरी ग्रंथलेखन करणं, स्वातंत्र्यासाठी झटणं, हे सगळं त्यांचं चालू होतं. आता हा जो तरुण आहे तो यांना म्हणायचं की अरे काय चाललं आहे तुमचं, इथं आपण आलेलो आहोत, छान मजेत राहावं, हेच वय आहे मौज मजा करण्याचं, असं सांगणारे भरपूर भेटतात. ज्यांची मुक्काम पोस्ट लंका असते, म्हणजे शरीरापुरतंच आपण बघावं, त्याच्या पलीकडे काही नाही आहे असं सांगणारे. तर सावरकरांना तो भेटला, तो सांगत होता असं सगळं. इतर कोणी सामान्य तरुण असतात तर त्याची बुद्धी बिघडली असती, सहज बिघडली असती. पण 14व्या वर्षी या माणसानं प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि ती साधारण नाही आहे, भीष्म प्रतिज्ञा आहे.
एकच वाक्य त्याला सावरकर बोलले. ते म्हणाले, हे सगळं मी केलं असतं, ही मौज मजा, या सगळ्या पार्ट्या वगैरे आवडत कोणाला नाही, पण काय माझी आई आजारी आहे आणि त्याच्यामुळं माझं मन कुठेच लागत नाही. तो म्हणाला, आय एम सॉरी. काय, कुठला आजार आहे त्यांना, तुमच्या आईला? ते म्हणाले, तिला पारतंत्र्याचा आजार झाला आहे आणि ती आजारी असताना तिच्या मुलांनी इथं ऐशो आरामात राहावं हे शक्य नाही आहे. माझ्या आईला स्वतंत्र करीपर्यंत मी सुखाचा श्वास घेऊ शकत नाही. आणि याच्या पुढं ऐका, या त्यांच्या एका वाक्याचा एवढा परिणाम झाला. जीवन बदलतं कसं, कलाटणी कसं घेतं, एक क्षण पुरेसा आहे. हा जो तरुण आहे, मी फक्त त्याचं नाव सांगतो, आपल्या लक्षात येईल. हा तो तरुण बनला पुढे ज्यानं इंग्रजांच्या भूमीवर पहिल्यांदा एका इंग्रजाचं रक्त सांडलं. मदनलाल धिंगरा असं त्याचं नाव आहे. माझ्या तत्वांवर ठाम राहून जोपर्यंत मी माझं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं ज्याला आपण सत्यम शिवम सुंदरम असं म्हणतो, ते सौंदर्य माझ्या जीवनात येणार नाही. शेवटी जाता जाता एक फार सुंदर कविता आहे बा भ बोरकरांची. त्या कवितेचा जरी आपण अर्थ आत्मसात केला तरी मला वाटतं आजचा जो सगळा विषय आहे तो आपल्या मनात आपोआप उतरेल की खऱ्या अर्थानं सौंदर्य काय आहे. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटेकी सावळे या मोल नाही फारसे. तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, वोळिती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा. अरे डोळे ते सुंदर आहेत ज्यांना ओघळता आलं. आज संवेदना एवढ्या लुप्त झालेल्या आहेत, 2 मिनटं श्रद्धांजलीसाठी सुद्धा थांबणं शिक्षा वाटायला लागलेली आहे. 2 मिनटं राष्ट्रगीत, 2 मिनटं नाही आहे, त्यापेक्षा पुष्कळ कमी वेळ आहे, राष्ट्रगीतासाठी उभं राहणं शिक्षा वाटायला लागलेली आहे. वोळिती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा, देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया, लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. या सगळ्या गोष्टी आपल्या परंपरेत नवीन नाही आहेत. वेदांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे, आपल्या परंपरेनं हे आपल्याला शिकवलेलं आहे. आपण वेदांमध्ये उपदेश जर वेदांचा पाहिला, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विषये शतं समाह, शृणुयाम शरदः शतं, मोदाम शरदः शतं, पश्येम शरदः शतं. आम्ही 100 वर्ष जगू, फक्त जगू नाही, कर्म करत जगू. मग तो काळ जगण्याचा किती असेल याचं महत्त्व नाही आहे. भगवान शंकराचार्य 32 वर्ष जगले. छत्रपती शिवरायांचं वय 50 वर्षांचं होतं. माऊलींनी त्याच्याच आधी समाधी घेतली, 21व्या वर्षी घेतली. पण ज्या प्रकारचं ते जीवन आहे त्यात एक देखणेपण आहे. आणि हे अशा प्रकारचं देखणेपण सावरकरांच्याबद्दल आपण बोललो तर त्यांच्याच शब्दात सांगायचं तर जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते ते सगळं अंगीकारत आपलं जीवन घडवणं
ते घडवण्याची प्रेरणा आपल्याला मिळणं हे जिथं आपण आत्ता बसलेलो आहोत तिथं अतिशय सुलभ आहे. हा काळ आणि त्या काळाला अनुसरून आपल्या जीवनाची दिशा आपण ठरवणं आणि त्यातही मोठं ध्येय अंगीकारून त्यासाठी झटणं हे आपल्याला साधावं एवढी प्रार्थना परमात्म्याच्या चरणी करतो. आणि आज इथं बोलायला मिळालं, एक संवाद आपल्याशी साधायला मिळाला, यासाठी मनापासून धन्यवाद देतो संयोजकांना आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. खरं तर ही वाणी थांबू नये असं वाटत होतं, कारण जीवन सुंदर असतं त्याच्या आधी 2 शब्द असतात. हे आज जरा अधोरेखित झालं ते आपल्यामुळे, आणि खरंच खूप मंत्रमुग्ध आपल्या वाणीनं आमच्या सर्वांना केलं आहे. आणि आमच्या सर्वांची जी जीवनशिल्प जी सुंदर घडवण्यासाठी हे शिबिराचं आयोजन आहे ते इथून पुढेही होत राहील, होणारच आहे, अशी देखील मी ग्वाही आपणाला देतो. आणि आपण वेळात वेळ काढून खूप दुरून या ठिकाणी आलात, आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल सुयश परिवारातर्फे मी मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो. आणि आजचं सत्र या ठिकाणी आपला समारोप झाला आहे. थँक्यू.